थोडं तुम्हाला थांबवतो यावेळी आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। मुंबईतल्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर झालेली आहे। पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे। मुंबईमध्ये पावसाने थैमान घातलंय आणि त्यामुळे मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पालकमंत्री दीपक केसरकरांची ही माहिती सर्व पालक वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। पालकमंत्री दीपक केसरकर यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतोय की मुंबईची अवस्था सध्या ठप्प आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये, कारण मध्य रेल्वेला फटका बसलाय, रस्ते वाहतुकीला फटका बसलेला आहे आणि आता उद्या आपण शाळांना सुट्टी देखील जाहीर केलेली आहे। कारण वॉटर लॉगिंग झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यामुळे उद्या सुट्टी जाहीर केलेली आहे। आणि त्याच्याचप्रमाणे आपण ज्याप्रमाणे म्हटलं की रेल्वेची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। स्वतः महापालिका आयुक्त हे कंट्रोल रूम मध्ये आहेत आणि त्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, परंतु माझी खात्री आहे की थोडासा पाऊस उतरला तर जे वॉटर लॉगिंगची एरिया आहे तिथे मोठ्या प्रमाणात पंप स्टेशन इन्स्टॉल केलेले आहेत आणि त्याच्यामुळे तिथलं पाणी उद्या सकाळी सुरळीत करण्याच्या दृष्टीने मदत होईल। पण तो पावसाचा जोर कसा राहतो याच्यावर ते अवलंबून राहील। आम्ही इतर ठाण्याला चौकशी केली, पुण्याला चौकशी केली, तर ती नवी मुंबईला तर तिथं अशी परिस्थिती नाही आहे, म्हणून मुंबईपुरती सुट्टी डिक्लेअर केली आहे। परंतु पालघरला मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, तिथला निर्णय तिथले जिल्हाधिकारी अर्ध्या तासामध्ये जाहीर करतील। प्रश्न असा आहे की मुंबईकरांनी खरं तर किती दिवस असं सहन करायचं? परतीच्या पावसानं देखील मुंबईची दाणादाण उडवलेली आहे। नेमकं जबाबदार कोण? पालिकेनं खरं तर या ठिकाणी पंप लावणं गरजेचं आहे। रेड अलर्ट असताना देखील अशा पद्धतीनं गैरव्यवस्था होते। मुंबईकर हा जागोजागी अडकलेला आहे, किती दिवस त्रास सहन करायचा? जागोजागी पंप लावलेले आहेत, परंतु ज्यावेळेला हायटाईड असते त्यावेळेला अनेक ठिकाणी रिझर्व्हर सुद्धा केलेले आहेत ज्याच्यामध्ये पाण्याचा उपसा केला जातो, पण पाण्याची स्पीडच जास्त असल्यामुळे काही तासांमध्ये पंपामुळे जे पाणी साचलेलं आहे ते उसरेल याची आम्हाला खात्री आहे। बिलकुल सर, जे लोक आता रेल्वे स्थानकांवर विविध अडकलेले आहेत, ज्यांना बदलापूर, कल्याण या दिशेनं जायचं आहे, टिटवाळ्याच्या दिशेनं जायचं आहे, त्यांच्यासाठी म्हणून ते अनेक वेळापासून ट्रेन लोकल जी आहे ती बंद पडलेली आहे, त्यामुळे त्यांचे देखील हाल होत आहेत। प्रशासनाच्या माध्यमातून आपण काय मदत पोहोचवणार आहात त्यांच्यापर्यंत? नाही, मी आताच म्हणजे मला आता हे कळलं की ट्रेनची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। निश्चितपणे मी BSTशी आता संपर्क साधून त्यांच्यासाठी गाड्याची व्यवस्था करण्यात येईल आणि त्यांच्यासाठी काही ड्राय फूड वगैरे देता येतात का या संदर्भात सुद्धा आता ताबडतोब आम्ही कारवाई करू। बिलकुल, धन्यवाद सर आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।